आकाश ज्याप्रमाणे सर्व चराचरात आत बाहेर व्यापून असते, तरी त्या वस्तूंपासून अलिप्त असते, त्याचप्रमाणे साधकाने आपल्या ब्रह्मस्वरूपाने सर्वत्र अधिष्ठान रूपात व्यापून असलो तरी सर्वांपासून अलिप्त व अमर्याद आहोत ही भावना आकाशापासून शिकावी. तेज, पाणी, पृथ्वी इत्यादी पदार्थ किंवा वाऱ्याने ढकललेले ढग, धूळ इत्यादी पदार्थ आकाशातच असतात, पण त्यांचा आकाशाला स्पर्श होत नाही. त्याचप्रमाणे काळाच्या ओघात उत्पन्न होणाऱ्या देहादी पदार्थांचा आत्म्याशी संबंध असत नाही. आकाशापासून अलिप्तपणा, अमर्यादपणा हे गुण घ्यावेत. जसे पाणी स्वभावताच स्वच्छ, स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणारे असते, तसेच तीर्थांचे दर्शन, स्पर्श आणि नामोच्चार यांनी सुद्धा लोक पवित्र होतात. त्याचप्रमाणे साधक पाण्यासारखा स्वभावताच शुद्ध, प्रेमळ, मधुरभाषी आणि लोकपावन असतो व त्याचे दर्शन, स्पर्श आणि नामोच्चार यांनी लोक पवित्र होतात. पाण्यापासून शुद्धता, पावित्र्य इत्यादी गुण घ्यावेत. दुसऱ्या तेजाने पराभूत न होणारा, सर्व काही पोटात ठेवणारा तेजस्वी अग्नी काहीही खाऊनसुद्धा त्यांच्या दोषांनी लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने तळपणारा, तपश्चर्येने देदीप्यमान, मन इंद्रियांकडून पराभूत न होणारा, संग्रह न करणारा साधक सर्व विषयांचा योग्य उपभोग घेऊनही मन आणि इंद्रिये यांना त्यांचा दोष लागू देत नाही. अग्नी लाकडात गुप्त असतो, पण कल्याणेच्छू याजकांसाठी यज्ञकुंडात प्रगट असतो. सर्वांकडून हाविर्द्रव्य घेऊन त्यांचे भूतभविष्यांतील पाप नाहीसे करतो. त्याचप्रमाणे सिद्धपुरुष बहुधा एकांतात अप्रगट असतो, पण मुमुक्षूंसाठी त्यांच्याजवळ राहतो. शिवाय सर्वत्र दात्यांनी दिलेले स्वीकारून त्यांचे पूर्वोत्तर पाप धुवून टाकतो. अग्नीला विशिष्ट आकार नसतो, पण तो लाकडाच्या आकाराप्रमाणे तसा दिसतो. त्याप्रमाणे सर्वव्यापक आत्मासुद्धा आपल्या मायेने रचलेल्या कार्यकारणरूप जगात प्रवेश केल्यामुळे त्या वस्तूंच्या नामरूपासारखा भासतो. अग्नीपासून तेजस्विता, अपरिग्रह, इंद्रिय संयम, उपास्यता, उपाधीशी असंबद्धता इत्यादी गुण घ्यावेत. ज्या काळाची गती गणली जाऊ शकत नाही, त्या काळाच्या प्रभावाने चंद्राच्या कळा कमी जास्त होतात, तरीसुद्धा चंद्र हा चंद्रच असतो. त्याचप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या अवस्था शरीराच्या असतात, आत्म्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो. चंद्रापासून हा गुण घ्यावा. देहाच्या बदलाने आत्म्यात बदल होत नाही. आगीची ज्वाळा किंवा दिव्याची ज्योत क्षणाक्षणाला उत्पन्न आणि नष्ट होत राहते, परंतु कळत नाही. तसेच वेगवान काळामुळे प्राण्यांच्या शरीराची क्षणाक्षणाला उत्पत्ती आणि विनाश होत असतो, परंतु तो लहान होत नाही. अग्नीची ज्वाळा किंवा दिव्याच्या ज्योतीपासून प्रकृतीचे विनाशित्व जाणावे, अग्निसंबंधीचा हा आणखी एक गुण. सूर्य जसा आपल्या किरणांनी पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात ते पृथ्वीला देतो, त्याचप्रमाणे योगी पुरुष इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करतो आणि योग्य समयी त्यांचे दानसुद्धा करून टाकतो. विषयात तो आसक्त असत नाही. पाण्याच्या निरनिराळ्या पात्रांमध्ये प्रतिबिंबित झालेला एकच सूर्य त्यातच प्रवेश करून वेगवेगळा झाल्याचे सामान्य बुद्धीच्या माणसाला दिसते. त्याचप्रमाणे उपाधींच्या भेदामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच आत्मा वेगवेगळा आहे असे वाटते. सूर्यापासून अनासक्ती व उपाधीमुळे भेद प्रतीती हे गुण घ्यावेत. कधीही कोणाशीही अतिशय प्रेम किंवा आसक्ती ठेवू नये, अन्यथा अशा माणसाची बुद्धी दीनवाणी होऊन त्याला कबुतराप्रमाणे अतिशय क्लेश सहन करावे लागतात. एका जंगलात एक कपोत झाडावर आपले घरटे बांधून त्यात मादीसह काही वर्षेपर्यंत राहत होता. त्यांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमी स्नेह वाढत होता. ते दाम्पत्य धर्मानुसार
एकमेकांच्या दृष्टीने दृष्टीला, अंगाने अंगाला आणि बुद्धीने बुद्धीला जखडून टाकत होते. त्यांचे एकमेकांवर एवढे प्रेम होते की ते निशंकपणे त्या वनराईत बरोबरीने निजत, बसत, हिंडत फिरत, थांबत, गोष्टी करत, खेळत आणि खात पीत होते. हे राजन, मन ताब्यात नसलेला तो कबूतर त्या कबुतरीला जे काही हवे असेल ते कितीही कष्ट पडले तरी आणून देत असे. ती सुद्धा त्याच्या कामना पूर्ण करीत असे. वेळ येताच कबुतरीला पहिल्यांदा गर्भ राहिला. तिने घरट्यात आपली पतीजवळच अंडी घातली. भगवंतांच्या अचिंत्य शक्तीने योग्य वेळी ती अंडी फुटली आणि त्यांतून अवयव असणारी पिल्ले बाहेर पडली. त्यांचे अंग आणि त्यावरील लव अत्यंत कोमल होती. पिलांवर प्रेम असणारी ती दोघे मोठ्या प्रेमाने पिल्लांचे पालन पोषण करीत आणि त्यांचे गोड गुटुरगू ऐकून आनंदमग्न होऊन जात. ती उत्साही पिल्ले जेव्हा आपल्या सुकुमार पंखांनी आईवडिलांना खेटून बसत, कूजन करीत, सुंदर खोड्या करीत आणि लुटूलुटू करीत आईबापांकडे चालत येत, तेव्हा मातापित्यांना आनंद होई. भगवंतांच्या मायेने मोहित होऊन एकमेकांच्या स्नेहबंधनात बांधलेली ती दोघे आपल्या लहान पिल्लांच्या पालनपोषणात गुंतून गेलेली असत. एके दिवशी ती दोघेही पिल्लांना चारा आणण्यासाठी जंगलात गेली होती. चारा गोळा करण्यासाठी बराच वेळ ती जंगलात भटकत राहिली. इकडे एक पारधी सहज फिरत फिरत त्या घरट्याजवळ येऊन पोचला. घरट्याच्या आसपास कबुतरीची पिल्ले दुडूदुडू धावत असल्याचे पाहून त्याने जाळे टाकून त्यांना पकडले. पिल्लांचे पोषण करण्यातच नेहमी तत्पर असलेले ते जोडपे चारा घेऊन आपल्या घरट्याजवळ आले. कबुतरीने पाहिले की तिची पिल्ले जाळ्यात अडकून ची ची करीत आहेत. त्यांना अशा स्थितीत पाहून कबुतरीला अपार दुःख झाले. ती रडत रडतच त्यांच्याजवळ धावली. भगवंतांच्या मायेने अत्यंत दुःखी झालेली ती उंच बळणाऱ्या स्नेहरज्जूने घट्ट बांधली गेली होती. आपली पिल्ले जाळ्यात अडकलेली पाहून भान हरपून ती स्वतःच जाळ्यात जाऊन अडकली. कबुतराने प्राणाहूनही अधिक प्रिय असलेली आपली पिल्ले आणि प्राणप्रिय मादीसुद्धा जाळ्यात अडकलेली पाहून तो अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागला. काय मी कमनशिबी, माझी बुद्धीच चालेनाशी झाली आहे. अरे रे, या संसारात मी अतृप्त असतानाच व सर्व गोष्टी पुऱ्या होण्याआधीच माझा धर्म, अर्थ आणि काम यांचे मूळ असणारा हा माझा गृहस्थाश्रम नष्ट झाला. मला शोभणारी व माझे सर्व ऐकणारी माझी पतिव्रता पत्नी उजाड घरात मला एकट्याला सोडून आमच्या साध्या भोळ्या पिल्लांसह स्वर्गात निघाली. पिल्ले गेली, पत्नीही गेली. आता दीनवाणा विधूर झालेला मी या उजाड घरात कोणासाठी जगू? पिल्ले व मादी जाळ्यात अडकून तडफडत असून ती आता मरणाच्या दारात आहेत हे स्पष्ट दिसत असूनही बिचारा कबूतर स्वतः जाळ्यात जाऊन पडला. तो क्रूर पारधी गृहस्थाश्रमी कबूतर जोडपे आणि त्यांची पिल्ले मिळाल्याने आपले काम झाले असे पाहून त्यांना घेऊन घरी गेला. ज्या कुटुंबवत्सल माणसाला प्रपंचातील सुखदुःखातच आनंद वाटतो आणि जो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यातच आपले स्वत्व गमावून बसतो, त्याला कधीच शांती मिळत नाही. त्या कबुतराप्रमाणे तो आपल्या कुटुंबियांबरोबर नाश पावतो. मुक्तीचे उघडलेले दारच असे मनुष्य शरीर मिळूनही जो कबुतराप्रमाणे आपल्या घरादारातच गुंतलेला असतो, तो उंचीवर जाऊन खाली पडू पाहणारा म्हटला पाहिजे. त्याला आरूढच्युत असे म्हणतात. कबुतरापासून कुटुंबविषयक अत्यासक्ती सर्व नाशाला कारण होते हा बोध घ्यावा. अध्याय 7 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया एकादश स्कंधे सप्तमोऽध्यायः. ऋषिकेशमेवाग्मनकायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं
क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. जे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये जिथे अनेक दत्तस्थाने आहेत, या ठिकाणी वास करतात, भक्तांना आत्मज्ञान देतात, ते परिपूर्ण आणि आनंद स्वरूप आहेत. आणि अशा परमेश्वराचा मी आश्रय घेतो, म्हणजेच त्यांच्या कृपेची मी याचना करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. पावना दत्ता दयाळा पावना दत्ता. पावना दत्ता दयाळा पावना दत्ता. पावना दत्ता पतित पावना दत्ता. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.